हॅलो नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आहे श्रावण महिन्यातील चौथा व शेवटचा सोमवार। तुम्हाला श्रावणी सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। रात्रीपासून खूप मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे विरूच्या स्कूलला सुट्टी दिली आहे, त्यामुळे आज मी थोडी निवांत आहे। आज मी पटकन खिचडी बनवण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी आधी गरम तेलामध्ये थोडे जिरे आणि हिरवी मिरची घालून भाजून घेतली। त्यानंतर त्यामध्ये न भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून चांगला खमंग वास येईपर्यंत भाजून घेतला। वरून 1 चमचा तूप घातले। नंतर त्यामध्ये चांगला भिजवलेला साबुदाणा घालून मिक्स करून थोडे मीठ घातले। सर्व एकत्र करून त्यावर प्लेट झाकली। वाफ देताना नेहमी गॅस बारीक ठेवावा। वाफ दिल्यामुळे खिचडी चांगली फुलते। खिचडी नेहमी गरम असतानाच खावी। ही शिजवलेली खीर विरूसाठी बनवली आहे, त्याला खूप आवडते। प्रत्येक सोमवारी विरूला स्कूलवरून घेऊन येताना बेलपत्र व काही फुले घेऊन येत असते, परंतु आज विरूच्या स्कूलला सुट्टी असल्यामुळे व दिवसभर पाऊस असल्यामुळे मला कोठेही बाहेर जाता आले नाही। आता पूर्ण पाऊस थांबला आहे, त्यामुळे मी आणि विरू जवळच्याच मंदिरात जाऊन येत आहे। पूजेसाठी मी बॉटलमध्ये पाणी, तांदूळ, साखर, दूध, आजची शिवामूठ आहे जवस, त्यासाठी जवस घेतले आहे, कापूर आणि 2 अगरबत्ती घेतल्या आहेत। मंदिराजवळ काही बेलपत्र फुले भेटली तर नक्की घेऊ। सायंकाळी लेट झाल्यामुळे बेलपत्र संपली होती, त्यामुळे फक्त फुले घेतली। विरूने सुद्धा सोमवारमुळे व्हाईट कलरचा टी-शर्ट घातला होता।